गुढीपाडव्यानिमित्त ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक पिढ्यांपासून पाडवा वाचनाची परंपरा आजही कायम असून आजच्या विज्ञान युगातही ही परंपरा जपली जात असल्याचं पाहावयास मिळत आहे। पाडव्याच्या दिवशी सकाळी आपापल्या घरी गुढ्या उभारल्यानंतर नवीन कपडे व पोशाख घालून गावातील सर्व ग्रामस्थ मंदिरात एकत्र येतात। दुपारी 12 वाजता गावातील ब्राह्मणांच्या वतीने पाडवा वाचन केलं जातं। पाडवा वाचनाच्या पूर्वी संकल्प करून नवीन पंचांगांचे ग्रामस्थांच्या हस्ते पूजन केले जाते। पाडवा वाचनामध्ये वर्षभर नक्षत्रांची माहिती, गावच्या भविष्यासह राज्यातील पाऊस पाणी आपत्ती व इतर संकटांचे भाकीत वर्तवले जात असते। या प्रसंगी गावाचा वर्षभराचा आराखडाही तयार केला जातो। यानंतर ग्रामस्थांना गुळ खोबरे व लिंबाची पानं मोहर यांचा एकत्रित केलेला प्रसाद वाटला जातो। या प्रसंगी ग्रामस्थांनी घेतलेल्या नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांचे पूजन करून गाव यात्रेचे आयोजन करण्यात येत असते। पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे परंपरेनुसार गुढीपाडव्यानिमित्त पाडवा वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी पंचांगाचे वाचन वामन कुलकर्णी यांनी केलेल्या महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती उत्तम असून यंदा पाऊस माळ्याच्या घरी असल्याचे सांगत गावावर कोणतेही संकट नाही, सर्व परिस्थिती सुजलाम सुफलाम असल्याचे सांगण्यात आले असून गावावर असलेल्या संकटांचे भाकीतही सांगण्यात आले। या पाडवा वाचनाच्या कार्यक्रम प्रसंगी आबालवृद्धांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले असून आजच्या विज्ञान युगातही ग्रामीण भागामध्ये मोठ्या जल्लोषात व उत्साहात प्रथा परंपरेनुसार सर्व सण साजरे केले जात आहेत। पाडवा वाचनाची जी परंपरा आहे, काय नेमकी परंपरा? पाडवा वाचनासाठी पूर्वीपासून परंपरा आहे। माझे आजोबा, त्यानंतर माझे वडील आणि आत्ता मी अशी माझी तिसरी पिढी ह्या उपरी गावामध्ये पाडवा वाचनासाठी दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये प्रतिपदेला येतात। काय काय तुम्ही बघता पाडवा वाचनामध्ये नक्षत्राचं फल, जे पावसाळ्यामध्ये नक्षत्र आहेत त्या नक्षत्राचा सविस्तर पावसाचा आढावा सांगितला जातो। काय परिस्थिती 2026 मध्ये? यंदा 2026मध्ये सुरुवातीला पावसाची शक्यता दाट सांगितलेली आहे आणि मध्यंतरी पावसाचे प्रमाण कमी राहील म्हणून सांगितलं। परतीच्या पावसामध्ये भरपूर पुष्कळ पाऊस पडेल म्हणून सांगितलं। कोणाकडे पाऊस माळ्याच्या घरी निघालेला आहे। भरपूर आहे का? पाऊस भरपूर आहे। सर्व ग्रामस्थ मिळून एकत्र येतात। पाडव्याच्या दिवशी नवीन कपडे घालून सगळे मंदिरामध्ये येतात, पाडवा वाचन होतं। परंपरा आजही चालू आहे, तुमच्या गावात ही परंपरा आजही चालू आहे, काय सांगाल? पाडव्याचा असा मुहूर्त आहे की 3.5 मुहूर्तावरती एक मुहूर्त आहे आणि ह्या दिवशी जास्तीत जास्त माणसांना भेटणे, नवी कपडे घालणे, चांगलं बोलणे, एकामेकाला रामकृष्णारी म्हणणे आणि चांगल्या गोष्टी जेवढे कराल तेवढे त्या वर्षभर त्या माणसाला सुखासमाधानाचे दिवस जातात। तुम्ही जी परंपरा चालू केली, आज तरुण मुलंही भरपूर दिसत आहे, तुम्हाला काय सांगाल? ही पहिली पिढी जशी करते तशीच ती पिढी सुद्धा त्याच्या मागे करते आणि हे कीर्तन भजनाचा कार्यक्रम ऐकल्यामुळे लोकांना ह्याच्याबद्दल आस्था जास्त वाढलेली आहे आणि माहिती पूर्ण झालेली आहे, त्यामुळे लोकांचा कल इकडे जास्त आहे। कधी आता तुम्ही वयस्कर आहात, कधीपासून ही परंपरा चालू आहे? आमच्या अगोदर कधी चालू आहे काय माहिती नाही, ते लय दिवसापासून पूर्वीपासून ही चालू आहे परंपरा। तुमचं वय किती सध्या आता? माझं वय सध्या 82 वर्ष आहे। बरं, परंपरा कायम चालू आहे? परंपरा कायम चालू आहे। पाडवा वाचनाची परंपरा आता आणि अण्णांनी सांगितलं फार पूर्वीपासून आहे, पण आता सूटबूटमधले तरुण इथं बघायला मिळाले, इनशर्ट केलेले काही तरुण बघायला मिळाले, शिक्षित तरुण या ठिकाणी भरपूर आले। परंपरा त्यांनी सुद्धा कंटिन्यू ठेवण्याचं काम केलं आहे, काय सांगाल? या उपरी गावची परंपराच अशी आहे की जो तरुण पुढे जातो तो आपल्या या मूळ भूमीला, मातृभूमीला, ह्या पांढरीला कधीच विसरत नाही आणि ह्या वडीलधाऱ्या माणसांनी जी शिकवण दिली ती आम्ही जोपासली, आम्ही हीच शिकवण पुढं तरुणांना देत आहोत। तो माळ्यांच्या घरी येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील। माळ्याच्या घरी म्हणजे कायम ओला दंड राहतो, त्यामुळे पाऊस भरपूर पडेल, त्यामुळं पाऊस भरपूर पडेल आणि शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील। पाडवा वाचन झाल्यानंतर गावामध्ये जे यात्रा असते, कुस्ती असते, वर्षभराचं नियोजन होतं काही? होतं की